नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. आपण पाहत आहात सकलम. गोकुळ दूध संघाच्या राजकारणात दररोज काही ना काही नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. सुरुवात झाली ती आरोप प्रत्यारोपापासून. त्यानंतर सुरू झाली न्यायालयीन लढाई. संचालकांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. न्यायालयीन लढाई सुरू असतानाच बदली सत्र सुरू झाले. पहिली कारवाई झाली ती सहाय्यक दुग्ध निबंधक प्रदीप मालगावे यांची. गेली 3-4 महिने या सर्व घडामोडी या एकट्या गोकुळ दूध संस्थेभोवती घडत आहेत. मालगावे यांची बदली होते, त्यानंतर त्यांच्या ठिकाणी आलेले सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची एका रात्रीत अवघ्या 15 दिवसात झालेली बदली. आणि त्यानंतर दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयातील एका लिपिकाची पकडलेली गळपट. त्यामुळं नेमकं काय चाललंय गोकुळच्या राजकारणामध्ये पाहूया या स्पेशल पॉडकास्टमधून. कोल्हापूर आणि गोकुळ दूध संघ गेल्या काही दिवसात इथे जे घडतंय ते फक्त राजकारण नाही, तो आहे सत्तेचा संघर्ष, दबाव आणि धक्कादायक घटनांची मालिका. गोकुळमध्ये कोणाची सत्ता आहे, कोणत्या गटाचा प्रभाव वाढतोय किंवा कमी होतोय यावर अनेक वेळा जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरत असते. म्हणूनच येथे घडणारी प्रत्येक हालचाल ही केवळ गोकुळ दूध संघापुरती मर्यादित राहत नाही. पहिली मोठी घटना म्हणजे दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची एका रात्री तडकाफडकी बदली. या बदलीमुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले. ही बदली अचानक का झाली? कोणाचा यामागे राजकीय दबाव होता का, की यामागे काही मोठं राजकीय समीकरण आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या तडकाफडकी बदलीमुळे गोकुळच्या सत्ता संघर्षाला देखील वेगळं वळण मिळतंय आणि वातावरण अधिकच तापलं असताना शुक्रवारी आणखी एक धक्कादायक घटना म्हणजे सहाय्यक निबंधक कार्यालयातील एका लिपिकाला दूध संस्था प्रतिनिधींनी गळपट धरल्याचा प्रकार घडला. एकीकडे अचानक बदली आणि दुसरीकडे थेट गळपट धरण्याचा प्रकार. या दोन्ही घटनांमुळे गोकुळच्या राजकारणातील संघर्ष आता उघडपणे टोकाला पोचत असल्याचं दिसत आहे. सहाय्यक निबंधक सुजय कदम यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. मात्र यामुळे नेमकं काय चाललंय? ना कोणती पूर्वसूचना, ना कोणतं अधिकृत कारण. तरी देखील सुजय कदम यांची एका रात्रीत होणारी तडकाफडकी बदली यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुजय कदम यांना गोकुळ संबंधी जिल्ह्यातील एका वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असल्याचा आरोप देखील होतोय. त्यामुळं विरोधकांनी हे कारण घेत सुजय कदम यांची एका रात्री तडकाफडकी बदली केल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान सुजय कदम यांच्या बदलीबाबत सविस्तर बोलायचे झाल्यास गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या त्या सुमारे 1200 संस्थांची चौकशी सुरू आहे. या संस्थांची सुनावणी सुरू असताना 267 संस्थांचे अवसायनाबाबतचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी गुरुवारी दिला होता आणि हाच निर्णय त्यांना नडल्याचं सांगण्यात येतंय. मात्र एकूणच गोकुळचं राजकारण आणि सुजय कदम यांच्या बदलीत नेमकं काय दडलंय हे येणारा काळ स्पष्ट करेल. मात्र सध्या तरी गोकुळमध्ये आता थेट मंत्रालयाचा हस्तक्षेप सुरू असल्याचंही या निमित्ताने समोर येतंय. तर दूध संस्था प्रतिनिधींना नोटिसीला पोच देताना चुकीचं नाव लिहिल्याने संतप्त संस्था प्रतिनिधींचा उद्रेक शुक्रवारी पाहायला मिळाला आणि त्यामुळेच लिपिक व्ही.बी. गुरव यांची गळपट धरून त्यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपिक व्ही.बी. गुरव यांनी नोटीसला पोहोच देताना चुकीचे नाव जाणीवपूर्वक लिहिले की अनावधानाने घडले असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र ज्या काही घटना घडल्या त्यामुळे मात्र गोकुळचे राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे आणि दूध संस्था प्रतिनिधींचा उद्रेक देखील समोर आलाय. परंतु या दोन्ही घटनांनी गोकुळच्या राजकारणातील संघर्ष आता ठळकपणे समोर आलाय. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या सर्व घटनांच्या मागे आहे तरी कोण? नेमकी अदृश्य शक्ती ती कोण आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. गोकुळच्या घडामोडीच्या निमित्ताने अज्ञात शक्ती म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्यांना गोकुळमध्ये प्रशासक राजवट तरी आणायची नाही ना, अशी उघड चर्चा आता सुरू झाली आहे. गोकुळमध्ये सत्तारूढ आणि विरोधकांच्या मध्ये सुरू झालेली राजकीय झटापट, अपात्र संस्थेच्या बाबत उपस्थित केलेले मुद्दे, त्यानंतर न्यायालयीन लढाई आणि त्यानंतर अपात्र संस्थेची सुरू झालेली चौकशी. त्यातच ही चौकशी सुरू असतानाच सुरू झालेल्या बदल्यांचा खेळ, त्यानंतर संतप्त झालेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी लिपिकाची धरलेली गळपट. त्यामुळं दिवसेंदिवस गोकुळवरून राजकीय वातावरण तापत चालले आहे. मात्र याचा शेवट काय होईल हे आता 28 एप्रिलला होणाऱ्या उच्च न्यायालयामधील सुनावणीनंतरच समजेल.
धन्यवाद.